नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास बनणार आहे. महत्त्वाची माहिती म्हणजे खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याबाबतचे अपडेट आहे की नेमका पीक विमा 7 दिवसात वाटप करायचा होता. तो पीक विमा 7 दिवस उलटूनही गेलेत, अजूनही वाटप नाही. त्याचबरोबर 14 महसूल मंडळ या जिल्ह्यातील जे वगळण्यात आलेले आहेत त्यांच्यासाठी आंदोलनाची तयारी सुरू झालेली आहे. त्यामुळे त्यांनाही पीक विम्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खरीप हंगाम 2020मधील जे 134 कोटी व 94 कोटी येणार होते त्याबाबत नेमकं काय झालं याबाबतचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. कारण आपण व्हिडिओ टाकल्यानंतर एक दोन महत्त्वाच्या कमेंट त्याच्यामध्ये आल्या होत्या. त्या म्हणजे महत्त्वाच्या 2 कमेंट आहेत आणि त्या कमेंटसाठीच आजचा मी व्हिडिओ बनवला. त्याच्यामध्ये हे स्पष्ट केलं आहे त्यांनी 2020च्या पीक विम्याचं काय झालं हा महत्त्वाचा मुद्दा. आणि त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025चा पीक विमा पुन्हा कोर्टात जाणार असं एका आपल्या व्हिडिओ पाहणाऱ्यांनी कमेंट केलेली होती आणि सोमवारी याचिका दाखल करण्यात येणार आहे अशी कमेंट त्यांनी केल्यामुळं स्पष्टच मला व्हिडिओ बनवावाच लागला. तर निश्चितच धाराशिव जिल्ह्यातील असो इतर जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांनी निश्चित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप महत्त्वाची माहिती आहे. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास तरच तुम्ही लाईक करा. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025चा पीक विमा म्हणजे धाराशिव जिल्ह्याचा सध्या तो पीक विमा मंजूर झाला. त्याबाबतच आपण अपडेट गेल्या 2 ते 3 दिवसापासून घेत आहोत. कारण शेतकऱ्यांना एक आशा असते की पीक विमा लवकरात लवकर मिळावा. कारण सध्या इथं काही शेतकरी म्हणतील की आमच्या जिल्ह्याची अपडेट घेत नाही तुम्ही धाराशिव जिल्ह्याची. सध्या जो अपडेट आहे तो म्हणजे धाराशिव जिल्ह्याचा. कारण आता सध्या तो पीक विमा मंजूर झालेला आहे. प्रतीक्षा सर्वांनाच आहे की अपेक्षा आहे की या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा नेमका खात्यावर कधीपर्यंत येऊ शकतो, कॅल्क्युलेशन कधी बदलू शकतं याबाबतचे अपडेट देणं गरजेचं असतं. कारण इतर सर्व जिल्ह्यामध्ये काही ना काही पीक विम्याचं वाटप झालेलं आहे. परंतु धाराशिव जिल्हासारखा असो, लातूरसारखा जिल्हा असो, बीडसारखा जिल्हा असो, या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप झालं नसल्यामुळं अपेक्षित आहे की त्या शेतकऱ्यांना ही प्रतीक्षा आहे ती म्हणजे पीक विमा लवकरात लवकर मिळावा. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या अपडेटमध्ये धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025मध्ये जो पीक विमा अडकलेला होता, जिल्हा स्तर असो, राज्यस्तर असो, त्याच्यानंतर केंद्रीय स्तर यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळी निकाल हा शेतकऱ्यांच्या बाजूने देण्यात आला आणि शेतकऱ्यांचा विजय झाला. आणि केंद्रीय स्तरानेही शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिल्यामुळं 7 दिवसामध्ये पीक विमा वाटप करा शेतकऱ्यांना असा आदेश केंद्रीय तांत्रिक समितीने दिलेला आहे. परंतु हा निकाल कोणत्या तारखेला दिला शेतकरी मित्रांनो, तर हा निकाल दिलेला आहे 9 तारखेला. आज तारीख आहे 18 ते 19 तारीख आली. मग 7 दिवस उलटून गेले. तसं पाहिलं तर 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 तारखेपर्यंत हा पीक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू व्हायला हवी होती, कॅल्क्युलेशन बदलायला हवं होतं. म्हणजे प्रक्रिया तर सुरू व्हायला हवी होती, परंतु अजून काहीही झालेलं नाही. त्यामुळं संशय प्रत्येकांना बळावतो की नेमकं झालं आहे काय. तर मुख्य मुद्दा म्हणलं तर शेतकरी मित्रांनो, तांत्रिक समितीनं केंद्रीय तांत्रिक समितीनं विमा कंपनीला आदेशित केलं आहे की 7 दिवसामध्ये पीक विम्याचं वाटप करा. जर वाटप नाही केलं तर तुमच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये काय शेतकरी मित्रांनो, विमा कंपनीला केंद्रीय समितीनं जो आदेश दिलेला आहे तो आदेश आता विमा कंपनी पाळते की नाही हे पाहणं गरजेचं आहे अगोदर. त्यामुळं जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असो, जिल्ह्याचे खासदार असो, जिल्ह्याचे आमदार असो, यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की तांत्रिक समितीनं आदेश दिला आहे की 7 दिवसात शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार. बरोबर आहे त्यांचं पण. परंतु केंद्रीय समितीनं आदेश विमा कंपनीला दिलेला आहे. आता कार्यवाही कोणाला करायची आहे तर विमा कंपनीला करायची आहे. त्यामुळे विमा कंपनीनं अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
विमा कंपनीचं अजून कुठलंही स्टेटमेंट नाही. आणि त्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये 336 कोटी रुपये आहेत. या 336 कोटीमध्ये 150 कोटी रुपये विमा कंपनी विमा वाटप करणार आहे. आणि त्याच्यानंतर बाकीचे जे पैसे आहेत 150 का काही रक्कम आहे, फिक्स मला आकडा माहीत नाही, परंतु जी बाकीची रक्कम आहे ती राज्य सरकार देणार आहे. त्यामुळे तुम्ही शेतकरी मित्रांनो थोडं लक्ष द्या. विमा कंपनीकडे जरी 336 कोटी रुपये वाटप करण्याचा आदेश असेल तर विमा कंपनी 336 कोटी रुपये लागलीच वाटप करू शकली असती, परंतु अजून तिचा निर्णय ठरलेला नाही. तुम्हाला त्या प्रश्नातून ही उकल बाहेर काढतो. महत्त्वाचा म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी मला कमेंट केली की तो सोमवारी याचिका दाखल करणार आहे विमा कंपनी, अशी काहीतरी कमेंट केली मला. विमा कंपनी परत एकदा कोर्टात जाणार आहे याबाबतची स्पष्टता करतो. तर नेमकं शेतकरी मित्रांनो आपण काय सांगितलेलं होतं प्रत्येक व्हिडिओमध्ये, विमा कंपनीला 4 चान्स आहेत. महत्त्वाचं म्हणजे जिल्हा स्तरावर जाणे, राज्य स्तरावर जाणे, त्याच्यानंतर केंद्रीय स्तरावर जाणे. 3 स्तर झालेले आहेत. 4था स्तर त्यांनाही माहीत आहे की ज्या लास्ट कुठं न्याय नाही मिळाला तर विमा कंपनी शेतकऱ्यांना विमा न देण्याच्या नादात द्यायचाच नसेल तर त्या नादात तिने कोर्टात जाऊ शकते. त्यांना संधी आहे, मी नाही म्हणत नाही आहे, परंतु अशी कुठलीही अपडेट अजून नाही. कारण अशी जर अपडेट आली असती तर निश्चित माहिती बाहेर पडली असती. विमा कंपनी सोमवारी जाणार आहे, विमा कंपनी कोर्टात जाणार आहे, अशी अपडेट अजून कुठलीही नाही आहे. त्यामुळे कोणीही भ्रमित होण्याची गरज नाही. निश्चित हे स्पष्ट आहे की विमा कंपनीला अजून एक संधी आहे, जाऊ शकते, पीक विमा लांबवू शकते, हे त्यांना करता येऊ शकतं. परंतु हे करतानाही विमा कंपनी हा पण विचार करू शकते की आपल्या बाजूने 3 निकाल फिरलेले आहेत आणि 4था निकाल आपल्या बाजूने कसा येऊ शकेल हेही विमा कंपनी विचार करू शकते. त्यामुळे मला वाटत नाही की विमा कंपनी परत एकदा कोर्टात जाऊ शकेल, याचिका दाखल करेल. कारण राज्य सरकारचा दबाव आहे, सर्वांचाच दबाव आहे. त्यामुळं 3 निकाल त्यांच्या विरोधात फिरलेले आहेत. त्यामुळे अजून अशी कुठलीही अपडेट आलेली नाही आहे कोर्टात जाईल की नाही. सध्या तरी जाणार नाही असं माझं तर वैयक्तिक मत आहे. हा विषय संपला. दुसरा विषय म्हणजे मी काय सांगत होतो की 100 ते 150 कोटी रुपये ही विमा कंपनी 150 रक्कम माहीत नाही मला, पण काही रक्कम विमा कंपनीची स्वतःची असते आणि बाकीची रक्कम ही राज्य सरकारकडून विमा कंपनीला येणं गरजेचं असतं. कारण राज्य सरकारचा हिस्सा असतो विमा कंपनीला द्यायचा, तोही हिस्सा अजून देण्यात आलेला नाही. महत्त्वाचं. त्यामुळं तो हिस्सा आल्यानंतरच शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप सुरू होऊ शकतं. जर विमा कंपनीला वाटप सुरू केलं, जेव्हा ह्यांचे स्वतःची रक्कम 148 कोटी की 200 कोटी काहीतरी रक्कम आहे आणि बाकीची रक्कम जी राज्य सरकारच्या हिश्श्याची रक्कम आहे ती अजून राज्य सरकारकडून घ्यावी लागेल. ती घेतल्यानंतर मग विमा वाटपाला सुरुवात होऊ शकते. टोटल 336 कोटी रुपयाचं वाटपाला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे विमा कंपन्या अगोदर त्यांच्याजवळच पैसे वाटप करू शकणार नाही. हा मुद्दा झाला महत्त्वाचा. दुसरा विषय झाला 14 मंडळं जी आहेत, 14 मंडळं वगळण्यात आलेली आहेत धाराशिव जिल्ह्यातील. या 14 मंडळाला न्याय मिळणार का, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मी काल याच्यावरही व्हिडिओ बनवलेला होता. आणि 14 मंडळासाठी ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत. बाकीचे इतर सर्व पक्षाचे जे नेते आहेत, कैलास पाटील असो, राणा जगजितसिंग पाटील असो, यांच्या माध्यमातून सर्व पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत की 14 मंडळालाही पीक विमा मिळावा, यासाठी प्रयत्न केले जातात. आणि त्यामध्ये आता अजून एक भर पडली आहे. कारण जे 14 मंडळ आहेत त्यांना पीक विमा मिळावा यासाठी जे अनिलजी जगताप आहेत धाराशिव जिल्ह्यातील, पीक विम्याविषयी काम करतात, शेतकरी नेते आहेत, त्यांनी आंदोलन करण्याचा आता इशारा दिलेला आहे. तो म्हणजे 30 तारखेपर्यंत जर 14 मंडळातील शेतकऱ्यांचा जर पीक विम्याविषयी प्रश्न नाही मिटला तर मी आंदोलन करणार असल्याचे लोहारा तहसील कार्यालयावर आंदोलनासाठी त्यांनी हाक दिलेली आहे आणि शेतकऱ्यांनी साथ देण्याचीही त्यांनी विनंती केलेली आहे. त्यामुळं 30 तारखेपर्यंत खरीप हंगाम 2025चा पीक विमा वाटप करा. त्याचबरोबर 14 मंडळ जे अपात्र करण्यात आलेले आहेत त्यातील 160 गावं आहेत धाराशिव जिल्ह्यातील, अशी 160 गावंही पीक विम्यासाठी पात्र करा. यासाठी अनिलजी जगताप यांच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याची तयारी झालेली आहे. त्यामुळे 30 तारखेपर्यंत जर पीक विमा वाटप नाही झाला खरीप हंगाम 2025चा आणि 14 मंडळाला जर नाही घेण्यात आलं पीक विम्यामध्ये, तर आम्ही निश्चित
लोहारा तहसील कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने निश्चित त्याच्यातून मार्ग निघू शकतो. 14 मंडळालाही मार्ग काढला जाऊ शकतो, यासाठी प्रयत्न चालू आहेत. हा झाला खरीप हंगाम 2025च्या विषयीचा अपडेट. म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तुमचा हाही प्रश्न मिटला की कोर्टात विमा कंपनी जाणार की नाही, याबाबत अपडेट घेतली. नेमकी रक्कम विमा कंपनी वाटप किती करणार आहे, राज्य सरकारचा हिस्सा किती आहे, हा विषय झाला. आता विषय तो म्हणजे पीक विमा नेमकं कधीपर्यंत वाटप होऊ शकतो, हा सर्वांचाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकरी मित्रांनो, अजून विमा कंपनीनं कुठल्याही हालचाली केलेल्या दिसत नाही आहे. कारण सुरुवातीला कॅल्क्युलेशनमध्ये जे क्लेम कॅल्क्युलेशन आहेत, क्लेम स्टेटस आहेत, यामध्ये बदल होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. हे बदल झाल्यानंतरच रक्कम दाखवायला सुरुवात होऊ शकते आणि त्याच्यानंतर विमा कंपनीच्या माध्यमातून पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यामुळे विमा कंपनीनं अजून कुठलीही हालचाल केलेली दिसत नाही आहे. राज्य सरकारने 9 जुलै दिवशी अपडेट दिलेली होती, पण विमा कंपनी आता याच्यात भंगही केलेला आहे म्हणाला. कारण 7 दिवसाची मुदत संपलेली आहे. आता त्याच्यानंतर पुढची कारवाई काय होणार, पुढे काय होऊ शकतं, याबाबतचे अपडेट आता 1-2 दिवसात येऊ शकतात. परंतु अजूनही विमा कंपनीचा कुठला निर्णय झालेला नाही. त्यामुळे विमा कंपनी जर अजूनही काही प्रॉब्लेममध्ये नसेल, काय विमा वाटपाच्या प्रक्रियेत असेल, तर निश्चित पुढील काही दिवसामध्ये क्लेम कॅल्क्युलेशनमध्ये बदल होऊ शकतात, रक्कमा दाखवायला सुरुवात होऊ शकतात आणि पुढील 8 ते 10 दिवसामध्ये काहीतरी प्रक्रिया मोठी होऊ शकते. कारण आता ही पुढील 8 ते 10 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. कारण या 8 ते 10 दिवसात विमा कंपनी कोर्टात जाईल का, जर नाही गेली तर राज्य सरकारच्या हिश्श्याची रक्कम विमा कंपनीला राज्य सरकार देईल का, हाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण राज्य सरकारकडून निधी जर विमा कंपनीला पोचलेला नसेल तर पीक विमा वाटप होऊ कसं शकतं. यासाठी अनिल जगताप यांनी स्पष्ट केलं आहे की आज विमा कंपनीचा राज्य सरकारकडून येणं हिस्सा आहे, तो हिस्सा आल्यानंतर विमा कंपनी पीक विमा सगळेच मिळून पैसे वाटपाला सुरुवात करू शकते. त्यामुळं आपण असंही म्हणू शकणार नाही की विमा कंपनीनं जाणून बुजून पैसे वाटप केलेले नाही आहे. त्यामुळे आता विमा कंपनीला जर पैसे वाटपच करायचे असतील तर राज्य सरकारचा हिस्सा ती मागू शकते. राज्य सरकार दिल्यानंतरच खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होऊ शकते. त्यामुळं अजून राज्य सरकारचा हिस्सा आलेला नाही. विमा कंपनीला पैसे वाटप करायचे असतील तर पैशाची मागणी करू शकते आणि या प्रक्रियेमध्ये निश्चित 8 ते 10 दिवस जाऊ शकतात. अजून कुठलीही अपडेट त्याबाबत आलेली नाही आणि त्याबाबत अपडेट आली की लागलीच आपल्या चॅनलवर व्हिडिओ निश्चित येईल. हा झाला खरीप हंगाम 2025चा विषय. आता खरीप हंगाम 2020चा विषय. व्हिडिओ मोठा होतोय मान्य आहे, परंतु शेवटपर्यंत बघा, माहिती खूप महत्त्वाची आहे. खूप दिवसापासून खरीप हंगाम 2020चा पीक विमा अडकलेला आहे. त्यासाठी कोर्टात सुनावण्या झाल्या, सर्व प्रक्रिया तुम्हाला माहीत आहे. 4 ते 5 महिने सुनावण्या झाल्या. त्याच्यानंतर 94 कोटी अडकले, 134 कोटी राज्य सरकार द्यावं लागणार आहे. त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो, आता खरीप हंगाम 2020चा पीक विमा कुठं अडकला, 94 कोटी रुपये तर हे कोर्टात अडकलेले आहेत. कोर्ट जेव्हा निर्णय देईल, तो निर्णय आल्यानंतरच 94 कोटी रुपये येऊ शकतात. मग 134 कोटीचं काय झालं, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. 134 कोटी ही राज्य सरकारने दिल्यानंतरच पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होऊ शकते, असं आपण याच्या अगोदर सांगितलं होतं. त्यासाठी अकाउंट नव्हतं, अकाउंट तयार झालं, परंतु अजून निधीच आलेला नाही 134 कोटीचा राज्य सरकारकडून. आणि तो निधी आल्यानंतर 134 कोटीचं वाटप होऊ शकतं, परंतु तो निधी अजून आलेला नाही आहे. त्यामुळे तेही स्टॉपच आहे, थांबलेलंच आहे. आणि 94 कोटीचा निकाल कधी येणार, मान्य लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की निश्चित उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर 94 कोटीचाही निकाल येऊ शकतो. 94 कोटीचा निकाल आल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटपाला सुरुवात होईल असं सांगण्यात आलं होतं. परंतु आता सद्यस्थिती जर पाहिली गेली शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2020चा पीक विमा नेमका कधी वाटप होऊ शकतो, माझ्या मते तर 134 कोटी तर शेप आहेत, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. परंतु 94 कोटीचा निकाल लागल्यानंतरच 134 कोटी आणि 94 कोटी असे टोटल पैसे शेतकऱ्यांना वाटपाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यामुळे सध्या तरी 2020चाही स्टॉपच आहे, थांबलेलाच आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी मागणी करणं गरजेचं आहे की 134 कोटी रुपये राज्य सरकार लवकरात लवकर देण्यात यावं. कारण तशी अपडेट परवाही आपल्याला आलेली होती, तीही अपडेट मिळाली होती म्हणून आपण दिलेली होती की 134 कोटीची मागणी करण्यात आलेली आहे, लवकरच राज्य सरकार देण्याच्या तयारीत आहे. ते पैसे वाटप कधीही होऊ शकतं आणि ते निधी आल्यानंतर, परंतु तेही वाटप थांबलं. खरीप 2025चंही थांबलं. यामुळे सर्व शेतकरीमध्ये संभ्रम निर्माण झाला. या संभ्रमामध्ये अखेर कुठंतरी खरीप हंगाम 2025चा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागला.
लवकरच याबाबत ही कार्यवाही सुरू होऊ शकते. पुढील काहीतरी 8 ते 10 दिवसामध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण होऊ शकतात. राज्य सरकारचा निधी आल्यानंतर, राज्य सरकारच्या हिश्श्याची रक्कम दिल्या विमा कंपनीला पोहोचल्यानंतर निश्चित खरीप हंगाम 2025चा पीक विम्याची वाटपाची प्रक्रिया होऊ शकते. विमा कंपनी कोर्टात जाणार का, याचिका दाखल करणार का, ह्या सध्या बोलायच्या गोष्टी आहेत. अजून कुठलीही अपडेट याबाबत नाही. जर विमा कंपनीला जायचंच असेल तर त्याबाबत अपडेट आली की लागलीच आपण चॅनलवर व्हिडिओ घेऊनच येऊ. परंतु मला तर वाटत नाही विमा कंपनी जाईल. आता खूप दिवस झाले आणि धरणे मामानी ह्यांनी स्पष्टही केले कृषीमंत्र्यांनी की जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व करा व शेतकऱ्यांना पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात करा या आदेश दिला. त्यामुळे निश्चित काही दिवसामध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढल्या 8 ते 10 दिवसामध्ये पीक विम्याच्या प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते. कारण शेतकऱ्यांच्या खूप आशा त्या पीक विम्यावर आहेत. आणि खरीप हंगाम 2020चा पीक विमा जर म्हणला तर खरीप हंगाम 2020च्या पीक विम्यासाठी अजून काही दिवस आपल्याला प्रतीक्षा करावीच लागेल. कारण 134 कोटी रुपये राज्य सरकारने दिल्यानंतर मग वाटपाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तेही पैसे अजून आल्याची अपडेट नाही. ही जी एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. खरीप हंगाम 2020 असो 2025 असो. काही शेतकऱ्यांनी मला कमेंट केल्या आणि त्या कमेंटच्या उत्तराच्या माध्यमातूनही आपण व्हिडिओ बनवला. निश्चित धाराशिव जिल्हा असो, इतर जिल्ह्यातील सर्व पीक विमा असो, पीक कर्ज असो, कर्जमाफी असो, अनुदान असो, धान बोनस असो, त्याचबरोबर इतर सर्व शासकीय योजनाविषयी माहिती आपल्या चॅनलवर या अगोदरही देण्यात आलेली आहे, पुढेही देण्यात येईल. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.